MIDC पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या। या कारवाईने कुपवाड शहरातील गांजाड्यांच्या उरात धडकी। कुपवाड पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या 2 आरोपींना रंगेहात पकडून त्यांच्याकडून तब्बल 2 किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त केला आहे। जप्त केलेल्या गांजाची बाजारपेठेतील किंमत 53,125 रुपये आहे। सदर कारवाई काल सोमवार दिनांक 28 रोजी पहाटे 1:05 सुमारास कुपवाड परिसरातील फॉरेस्ट ऑफिस ते दत्तनगर रस्त्यावर असलेल्या हॉटेल वैभव समोर करण्यात आली आहे। या कारवाईत धोपल उर्फ डोक्या महिमान काळे वय वर्ष 25 राहणार पाण्याच्या टाकीजवळ सावळी तालुका मिरज, कान्या शिवाजी पवार वय वर्ष 45 राहणार मायाक्का मंदिर जवळ कवलापूर तालुका मिरज या दोघांना कुपवाड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। कुपवाड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रवीण मोहिते यांना मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल वैभव जवळ सापळा रचून संशयित धोपल काळे याच्याकडील पिशवीतून 1 किलो 380 ग्रॅम किंमत 34,500 रुपये तर कान्या पवार याच्याकडील पिशवीतून 745 ग्रॅम किंमत 18,625 रुपये गांजा सदृश्य वनस्पतीचा फुलपाला बोंडे असा एकूण 2 किलो 125 ग्रॅम वजनाचा 53,125 रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे करत आहेत।